ज्यांनी लिहून दिलंय कायदेशीर, त्यांनी जे लिहून दिलंय, जो दानदाता त्यांनी लिहून दिलंय की हे सदर जमीन धार्मिक कार्य, थांबा जरा, हो थांबा, तसं नेऊ नका, थांबा ना, त्यासाठी धार्मिक कार्यासाठी दिलं जाईल, धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन विकता येत नाही. उत्तर द्या ना, धार्मिक कार्यासाठी दिलं. अरे कोर्ट ठरवेल बाबा नो. आता तुम्ही सहाय्य करताना झोपेत केलं काय? सर तुम्ही व्यवहार कसा केला मग? ठरवेल बाबा. विकताना व्यवहार कायदेशीर केला का एवढं सांगा सर. व्यवहार कायदेशीर आहे का? चला हो, चला चला चला. सर झालेला व्यवहार कायदेशीर आहे का? तिसरं वळण लागेल. चला चला. सर 2 मिनिटं. जैन समाजाचा रोष आहे तुमच्या याच्यावर, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? हे सगळं क्लिअर होईल, कारण उद्देश सगळ्यांचे चांगले आहेत. एकच आहे उद्देश. एक मिनिट सगळ्या समाज माध्यमांनी लक्षात घ्या. प्रत्येकाचा उद्देश चांगला आहे. आमचा उद्देश चांगला आहे, तुमचा उद्देश चांगला आहे. याच्यातनं काहीतरी चांगलं निघेल एवढी आशा करूया. तुम्ही फायनली कॅन्सल डीड करणार आहात का? याच्यातनं काहीतरी चांगलं निघेल असं बघू. तुमचं मत काय? या ठिकाणाहून ट्रस्टी जे आहे ते निघालेले पाहायला मिळत आहेत. ट्रस्टींनी सांगितलेलं आहे की झालेला व्यवहार जो आहे तो कायदेशीरच आहे, मात्र त्याबाबत सांगताना त्यांचा आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोर्ट जो आहे तो काही बघेल अशी प्रतिक्रिया ट्रस्टींनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन योगेश सावंत, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे. धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडून आता जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण करण्यात आलंय. यावेळी ट्रस्टींनी सांगितलंय की हा व्यवहार योग्यरित्या झालेला आहे. मतलब ट्रस्टी को ये बेचने का अधिकार नहीं है? बिल्कुल नहीं है. स्वयं जिसने दान किया उसको बेचने का अधिकार नहीं है, ट्रस्टी को कहाँ से अधिकार होगा? जिसने दान दिया उसको ही बेचने का अधिकार नहीं होता है. फिर जो ट्रस्टी है अथवा कोई भी किसी को ना बेचने खरीदने किसी को अधिकार नहीं है. आपने एक बड़ी इन्फॉर्मेशन ऑफिसर लोगों को दी, यहाँ की जो दान पेटी रखी हुई है उसका पैसा यहाँ से निकल गया है. हाँ, वो कितना पैसा है और किस चीज के लिए वो निकला गया? ऐसा हमको जो पता चला है, क्योंकि हम तो ज्यादा साधु ज्यादा जानते नहीं है, लेकिन लोगों ने जो बताया है, क्योंकि जब से मंदिर बना है तब से दान पेटी यहाँ पर रखी हुई है और सभी भक्त दूर दूर से पूरे भारत से यहाँ पर आते हैं और दर्शन करते हैं. हॉस्टल के बच्चे आते हैं, उनका परिवार यहाँ पर आता है, यहाँ के लोग आते हैं, सभी दान पेटी में दान करते हैं. बच्चे यहाँ पर हॉस्टल के लिए चार्ज भरते हैं, तो उसके कारण से हर साल कम से कम 1 करोड़ का इनकम यहाँ हॉस्टल को रहता है खर्च करने के बाद, कम से कम. और अभी पिछले 1-1.5 साल में तकरीबन 14.5-15 करोड़ रुपए यहाँ से उठा लिया गया है, गैर व्यवहार किया गया है. कैमरा पर्सन योगेश सावंत, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे.